गुड मॉर्निंग सर्वांना, रामकृष्ण हरी. या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आम्ही रात्री 11 वाजता आमच्या काराटी गावातून देवदर्शनासाठी ज्योतिबा महाराजांना आणि कोल्हापूरची लक्ष्मी माता देवदर्शनाला आम्ही आलेलो आहोत. आता कोल्हापूरमध्ये आम्ही शेतकरी निवासामध्ये येऊन सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली, सगळ्यांनी उरकले आणि आता आम्ही देवाला चाललेलो. तुम्हाला इथलं वातावरण दाखवते बघा. इथं सगळी आंघोळीची राहण्याची सोय आहे. आवरलं का पाटील? सर्वांचं आवरलं? आवरलं झाली गन पावडर. गन पावडर वेदांत आवरलं का तुझं? ओके. सगळ्यांची लगबग आहे, सगळ्यांचं आवरलंय. आता सगळे फ्रेश मध्ये. आत्या तुम्ही पहिल्यांदा आलाय ठिकाणी आमच्यावर? कोण अगोदर आलता? मग कधी? ते यादी आम्ही तुम्ही सारखं येत आहे का नाही? आता आम्ही तर ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे. बघा आता हे सगळे आहेत आमचे. रेखाताई छान वाटतंय ना, फ्रेश? मोर चला. आता आम्ही मिटकरी म्हणून जे पुजारी आहेत आमचे, म्हणजे आम्ही पूर्ण सर्व लोणकर समाज, आम्ही त्यांच्याकडेच म्हणजे मुक्कामाला, परत देवाचे काय असेल ते सगळ्या विधी वगैरे त्यांच्याकडूनच करून घेतो. आता आम्ही त्यांच्या घराकडे चाललो आहे. हो छान आहे. आता सोय चांगली केली त्यांनी बघा. आम्ही त्यांच्या आता काय आजी बरं आहे का? हा मावशी बरं आहे का? छान तयारी झाली स्वयंपाकाची. तयारीच करायला लागली. हा ताई कुठे? ताई आहे ताई तिकडे. असं बरे इथं आता देव पूजून घ्यायचे. तो नाही करू आणलेत की देव सगळे. तळी उचलायला तिकडून आल्यावर तळी करायची. मीठ वाटी भरण्याचं घ्या काय आणि आता मी देवाची पूजा वगैरे मांडली. सगळ्यांनी देवाची पूजा केली छानपैकी. हा घ्या, तुम्हाला काय माळ वगैरे घ्यायची असं देव पूजले एकदम भारी. हा घेतलं तुमचं घेतलं का त्याच्यात? हा चला येतो. चला खाया. चल ना पाटील मॅडम. चला मॅडम. नाही यायचं आता. चला झाली पूजा वगैरे? झाली. देवपूजा झाली. आता देवदर्शनाला निघालेलो आहे. थोड्याच वेळात देवदर्शन करून
ह्याचं यमायचं दर्शन घेऊन इथं देवाचं देवदेव करायचं सगळं जेवण करायचं आणि मग निघायचं. उशीर लागत इकडं. तुमचं उरकलं का? चला. चल कोण राहिलं इथं पोरं? नाही चला, आता आम्ही देवपूजा वगैरे केली. आता मस्त इथं मावशींनी चहा ठेवलाय. हा उखळ आहे का आता? आता उकळले एवढे उकळेल ना? ठीक आहे. बरे आहे ना तुमची तब्येत? आल्या उगीच विचारायचं आम्ही. अहो आता ते उखळलाय चहा. दहा देवाजी अक्का झाली का देवपूजा? झाली झाली. आता देव दर्शनाला जायचंय. होय. थांबे ना. आत्या देवपूजा झाली का नाही? झाली झाली देवपूजा झाली. आता देवाच्या दर्शनाला निघाली. दर्शन झालं म्हणजे मन समाधान. बर बर एवढ्या लांबून येणं दर्शन झालं म्हणजे मन समाधान. बर बर आता सगळ्यांनी चहा घेऊ आणि आता अभिषेक थोडा वेळ बंद करतो. किती वेळ? आता 1 तास पण बंद असते. एक गाठी बघून मी दिलं काकाजवळ. असू द्या. स्वयंपाकाची तयारी चालली ना आता. वरती घेतलंच नाही म्हणजे आता खाली हे वाढवलं का तुम्ही? होय. तुमचं देवबापाचं हे कुठे? नंदा त्याने कसं गळ्यात बिळ्यात घातलं? नंदाचं ताटून आली तेवढंच गळ्यात घातली. गुड मॉर्निंगला आता मस्त असा कोरा छान छान. चहा. केलाय सासूबाईनी पी. घेतला का सगळ्यांनी? घेतलाय. पाया पडणं येत आहे आता गुड मॉर्निंग मध्ये आम्ही सर्व देवदर्शनाला चाललोय. हा मग चाललंय ना देवदर्शनाला. सगळ्याच निघतात का? हो. खाली वरगळाला करण्याची पहिलं असं थांबलं. हा आम्ही एकदा आलो आलो. थांबा जातो आमचीच आहे पण पुजाऱ्यांचं काहीतरी चाललंय. हा हा. सकाळचे 7:30 वाजले तर पण इतकी गर्दी आहे देवबापाला बघा तुम्ही. सकाळचं वातावरण पण इतकं प्रसन्न आहे. एकदम छान. ज्योतिबाच्या नावानं बघा सगळे असे गुलाबी गुलाबी एकदम भारी. आता आमचं देवाचं दर्शन झालेलं. छाया थांब जरा. बघा बाहेरचा परिसर आहे देवबापाचा. चला की पुढे कुठे गेल्या बाकी? पुढे छान दर्शन झालं.
हे काम चाललंय. शिखराचं काम चालल्यामुळं ते झाकलंय ना. किती फटाके मा इतका मोठा आहे. जेवढी लोक दर्शन घेऊन बाहेर पडतात तेवढीच लोकांच्या रांगा पण तेवढेच आहेत. बघा आता मी ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि यमाई मातेचं दर्शनाला आम्ही चाललोय. केलं सर. नारळ आहे खाली खाली घेऊ चला. आम्हाला येते का पळायचं नाही काय इथं सुचला तळी आणि सगळ्या देवांना हळदी कुंकू. एका ठिकाणीच उचलू देत. अजून नाट्याचे 2 पानं तू वाचतील काही ठेवले. तुटलेले पान काढा डेटावले. देवाचं ज्योतिबा देवाचं दर्शन यमाई मातेचं दर्शन घेऊन आता आम्ही इथं सगळे जेवण करतोय महाप्रसाद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण कृष्ण. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्योतिबाच्या नावानं यमाई मातेचा. चला करा सुरुवात आता जेवायला. सगळ्यांनी मस्तपैकी जेवण करा. भाऊ जेवण झालं तुमचं? हो एकदम सुंदर जेवण दिलं. हा सोय पण आपली बाकीची चहा वगैरे व्यवस्थित दिलं त्यांना. तुमचं खूप आभार. छान जेवण पण छान बनवलेलं मस्त.
म्हणजे चांगली सोय होती इथं आल्यानंतर, कारण आमचं गाव बरंच लांब पडतं आणि इथं आल्यानंतर म्हणजे व्यवस्थित सोय होणं पण लय महत्त्वाचं असतं आणि आपलं घरच्यागत वाटतं तुम्ही आम्हाला. खूप तुमचे आभार. जेवते ते काय काढा हो निवांत जेवा. आम्ही यंदा ह्याचं खेळ काढलं होतं, पोळीचं. हा ते आम्ही हे करणार होतो काय तर म्हणजे असं ते जे असं मी सांगणार होतं बायका म्हटलं प्रत्येक वर्षी त्यांचं पोळीचं नाही शिरा भात नसतात. यंदा म्हणलं काय ते जरा चेंज करूया. पुरणपोळी म्हणलं होते पुरणपोळी पण ते प्रवासामध्ये ते थोडंसं पोटाला मग उन्हाने उन्हाने त्रास होतो ना असं गरमीच्या दिवसामध्ये पुरणपोळीचा हल्ली जात स्वयंपाक. नाही कुठं जास्त हा त्यापेक्षा हे चांगलं आहे. एक तरी पोळी पात्राला जाऊन हे करायला बरं असू द्या, पुढल्या वर्षी नक्कीच तुमच्या हातच्या पुरणपोळ्या खाऊ, काय अडचण नाही. हा, स्वयंपाक छान आहे. म्हणजे ती बटाट्याची भाजी आणि आमटी आहे ना, ती चवच वेगळी आहे जरा, म्हणजे तुमची इथली करण्याची पद्धत. हरभरा बटाट्याची भाजी वांग हा छान आहे चव. त्याला आमसूल वापरता का तुम्ही? नाही आमचं काय मग आमटीला? ह्या आमटीला आमसूल थोडीशी असते, जास्त नाही. त्याच्यामुळे थोडस आंबूस आणि आणि मसाला वगैरे काय नाही. मग जे डाळ शिजती हा त्याच वरण काढतोय मी पाणीवरचं हा आणि कढीपत्ता लसूण झालं की झालं. खोबरं आणि त्यात नशीब ते म्हणजे त्यांचं आहे. देवाची कृपा जरी आम्ही म्हणायची. इथनं 5 किलोमीटर गेलो खाली तरी सुद्धा इथनं सगळं इथनं साहित्य नेतोय, पाण्यापासून सगळं नेतोय तरी सुद्धा रानात आमच्या जमिनी तेवढी 10 किलोमीटर आहे, जास्त नाही. 5 गुंठं रान आहे. मग काय जास्त माझं 5 एकर असं म्हणायचं नाही, 5 गुंठं रान आहे. त्या 5 गुंठ्यात आम्ही गावातरी असं मजेत जातोय. तिथं सुद्धा गेलं तर अशी चव येत नाही. नाही देवाचंच म्हणायचं, कृपा म्हणायची त्याच्यामध्ये. छान सगळ्यांचीच आमटी आवडते, पुरणपोळीने आमटी. छान छान. यात्रेत सुद्धा आम्ही हेच करतोय असं. माहिती का आता तुम्ही हे आपण जास्त समाज यायला लागले म्हणून आता पुरणपोळीच करायची. आप्पा जेवण केलं का? मिठी होते ना त्यावेळेस आजी होते त्यावेळेस पासून आम्ही येतो. आप्पांची बी चांगली मदत झाली. आजी पण मदत झाली तुमची जर पण. पेशल आला तर तुम्हाला पुरणपोळीच मिळणार. पुरणपोळीच असते. हे शिरा भात वगैरे काय मिळणार नाही असं. अहो आमची काय काय वेळेस लय माणसं करू पण लागायचं पूर्वी हौस. यायचो ना हा. तर ते वाडा होता. वाडा इथे पुढेच आहे ते. काढले मी आता. हा इथं वाडा होता. हा. त्या वाड्यामध्ये आम्ही बऱ्याच वेळेस आलो म्हणजे त्यावेळेस. आता बदल होत. पाठीमागं आलं ते शोधलं तर काय भेटलं नाही, नंबर लावला फोन काय उचलला गेला नाही. मग ते आपण आल्यावर इथं आल्याशिवाय जायत नाही जात. हा जात नव्हते पूर्ण. आता सुद्धा येऊन कळाली. जावंच लागतं. कधी बी फोन करा, रातचा किती वाजता फोन करा, उचलला ना. हे मग चलायचं का? हो तुम्ही सर्वांनी सकाळपासून ज्योतिबाचे दर्शन, यमाई मातेचे दर्शन आणि इथल्या जेवणाचा महाप्रसादाचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. रामकृष्ण हरी.